नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण प्राचीन भारतीय इतिहासामधील शाक्तपंथ याविषयी माहिती पाहणार आहोत. चला तर मग शाक्तपंथाविषयी माहिती पाहू. प्रारंभीच्या काळापासूनच निसर्गातील विविधता, वैचित्र्य, मानवाचा जन्म व मृत्यू या घटनांचे वैज्ञानिक विश्लेषण करू न शकणाऱ्या मानवाने या घटनांच्या मागे कोणती तरी चैतन्यशक्ती असावी असे मानण्यास सुरुवात केली. या चैतन्यशक्तीला तो निरनिराळ्या रूपात मानू लागला. याच शक्तिदेवतेची उपासना करणाऱ्यांना शाक्तपंथ असे म्हणतात. त्यांनी परमेश्वराची कल्पना स्त्री रूपात केली आहे. दुर्गा, त्रिपुर सुंदरी, ललिता, महाभैरवी इत्यादी नावांनी तिला संबोधले जाते. शक्तिदेवतेच्या उपासनेचे 3 मार्ग कथन केले आहेत. इतर देवदेवतांप्रमाणेच त्याची पूजा केली. अहिंसेच्या तत्त्वाचा स्वीकार केला. दुसरा प्रकार म्हणजे देवीला पशुबळी देण्याची प्रथा होय. यात तांत्रिक विचारसरणी आहे. तिसरा प्रकार म्हणजे भावात्मक उपासनेचा आहे. उपास्य देवतेशी तादात्म्य पावणे होय. शाक्त हे अद्वैत आहेत. आद्यशक्ती हे सृष्टीचे मूळ स्वरूप मानले जाते. ब्रह्माच्या हातून सृष्टी निर्मितीची काम नीट होईना, त्यामुळे त्यांनी हे काम शक्तीकडे सोपवले. त्यावेळी शक्तीने स्फूर्ती बनवून बिंदुरूपी धारण केले. मग शिवाने प्रकाश व तेज यांच्या रूपाने बिंदूत प्रवेश केला. त्यातून नाद नावाचे तत्व निर्माण झाले. नाद व बिंदू एकरूप झाल्यावर त्यांना अर्धनारीश्वरीचे रूप प्राप्त झाले. चित्तशुद्धीसाठी निष्काम उपासनेची संकल्पना मांडलेली आहे. त्यातूनच ज्ञानप्राप्ती होते. धन्यवाद. आज आपण शाक्तपंथाविषयी माहिती पाहिली. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण सौरपंथ याविषयी माहिती पाहूया. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा व चॅनलला पहिल्यांदाच असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.